जय शिवराय सर. जय शिवराय, जय शिवराय. बोला. हा सर, काल फेसबुकच्या व्हिडिओमध्ये तुम्ही सांगितलंय की 27-28 तारखेला म्हणजे काही भागात बारीक ते मध्यम पाऊस राहील आणि काही भागात जास्त देखील राहू शकतो. तर हां, काय हां, हां. कोणते भाग असतील ते ज्या भागामध्ये जास्त पाऊस असेल आणि हे वातावरण कसं काय निर्माण झालं याबाबत देखील नक्कीच शेतकऱ्यांना सविस्तर अंदाज द्या. नक्कीच. बघा डब्ल्यू चांगला सक्रिय झालेला आहे. एम-पीमध्ये आणि भोपाळ असेल, जबलपूर असेल या उत्तर भारताच्या या भागांमध्ये तो जोरदार पावसाच्या सरी घेऊन येणार आहे, भाग बदलत पद्धतीनं. आणि इकडनं बंगालच्या उपसागराकडनं देखील मोठ्या प्रमाणामध्ये बाष्प पुरवठा महाराष्ट्रामध्ये होत आहे. त्यामुळे ही सिस्टम तयार झालेली आहे. हा डब्ल्यू सुद्धा आहे आणि दक्षिणेकडनं येणाऱ्या वाऱ्यामुळे तिकडल्या बंगालच्या उपसागरातला बाष्पसुद्धा येत आहे. हो सर. आणि यामधनं होणारा जो पाऊस असेल तो 10-5 ठिकाणी पेंडवणी आणि काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा आहे. गारपिटीची शक्यता याच्यामध्ये स्पष्टता नाहीये. कारण की याच्यामध्ये झाल्यास तर बारीक बोरावानी 1-2 ठिकाणी होऊ शकतात. बीड जिल्ह्यामध्ये, अहिल्यानगरच्या काही पूर्व भागांमध्ये, ठीक आहे. हो. आणि बुलढाण्यासारख्या ठिकाणी 1-2 ठिकाणी बारीक-सारीक पडू शकतात. त्या पण रात्रीच्या वेळेला नकळत दिसतील त्या. जास्त स्पष्टता याच्यामध्ये नाही सुद्धा. सांगलीसारख्या ठिकाणी सुद्धा याचं आगमन होणारच आहे. असा अपवाद याच्यामध्ये आहे. पाऊस मात्र पेंडवणी, बेळगाव, हुबळी, मंगळवारपासून याची ॲक्टिव्हिटी आपल्याला पाहायला मिळू शकते. हां सर. हे 27-28 जानेवारीला हे 2च दिवस वातावरण असणार सर म्हणजे जास्त. हो, हो, हो. 27-28 हे 2 दिवस वातावरण आहे आणि पावसाचं प्रमाण देखील याच्यामध्ये पेंडवणीपर्यंत जाण्याची शक्यता आहे. याच्यामध्ये दक्षिण महाराष्ट्र म्हणजे सांगली, सोलापूर या भागांचा समावेश आहे. इंदापूर, शिरूर, बीड जिल्हा, कडाष्टी परिसर, गेवराई पट्टे हा मध्यम पावसाची शक्यता याच्यामध्ये राहू शकते. आणि काही ठिकाणी पेंडवणी. याच्यामध्ये एक सल्ला असेल शेतकऱ्यांना, की या ज्या गावांची मी आता नावं घेतली, अकोला सुद्धा याच्यामध्ये समाविष्ट आहे विदर्भातला, वाशिम वगैरे आहे, लातूर आहे. या शेतकऱ्यांनी काय करायचे, खळेदळे करून घ्यायचे आणि ज्यांनी तुरी काढून ठेवल्यात त्यांनी सुद्धा जास्त काही घाबरायचं नाहीये. दुसऱ्या दिवशी ते वाळून जातील असाच पाऊस आहे. अशा प्रमाणामध्ये वातावरण सक्रिय आहे. हां सर. बुलढाणा झालं, जालना झालं या भागात देखील असू शकतं का सर हे म्हणजे पावसाची शक्यता? हो, हो, हो. मध्यम स्वरूपाचा का होईना आहे त्या भागांमध्ये आणि जसं समजा आपण म्हणतो ना पत्रावरून पाणी वगळेल, यापर्यंत मजल तुमच्या भागात सुद्धा जाऊ शकते आणि 1-2 ठिकाणी वापस पण जरा बरे राहू शकतात पेनवणीपर्यंत. हो सर, हो सर. याची व्याप्ती किती असू शकते सर हे वातावरणाची आणि साधारण 25% 20 ते 25% आहे. म्हणजे मागच्या 2-3 दिवसापूर्वी जे वातावरण झालं होतं त्याची व्याप्ती 1%च होती. 1-2% म्हणजे 2-4 ठिकाणीच पाऊस झाला तो बारीक-सारीक. आणि त्याच्या अगोदरची जी व्याप्ती होती 15% होती. पण ही 10% ने वाढ होते. तुम्हाला मागच्या वेळेस सांगितलं 10% ने वाढ होते याची आणि ती वाढसुद्धा आहे. 25% पर्यंतची मजल आहे. म्हणजे एकंदरीत महाराष्ट्राच्या प्रत्येक तालुक्यामध्ये 10 ते 15 गावांचा समावेश राहू शकतो याच्यामध्ये. हां सर. अगोदर जे हं. 2 म्हणजे वातावरण. आणि नाशिक क्षेत्र जे आहे, या नाशिक क्षेत्रालाही याचा काही मोठा धाक नाहीये. पुण्यासारख्या, मुंबईसारख्या ठिकाणी धाक नाही आणि ज्यावेळेस मुंबई सारख्या ठिकाणी पाऊस कमी राहतो, त्यावेळेस मराठवाड्यामध्ये आणि विदर्भामध्ये समजल अधिक तिथे राहू शकते आणि नुकसान करेल अशी गारपीट मोठी नाहीये. हो सर. हं. हां सर. नक्कीच हा जानेवारी महिना म्हणजे पूर्ण असा जास्तीत जास्त ढगाळ वातावरणच गेलेलं आहे आणि हं, हं. फेब्रुवारी महिना देखील असाच राहू शकतो का सर? हो, फेब्रुवारी महिन्यात तर याच्यापेक्षा थोडा मोठा वातावरण राहण्याची शक्यता आहे. त्याची पण पूर्वकल्पना तुम्हाला दिलेली आहेच, हो की सर. पहिल्या आठवड्यातल्या शेवटच्या दिवसांना देखील हे वातावरण ॲक्टिव्ह असणार आहे. नंतर दुसऱ्या आठवड्यात, तिसऱ्या आठवड्यात सुद्धा. ते आपण नंतर पाहूयात. पहिले आता हा खळेदळाचा कार्यक्रम चालू आहे शेतकऱ्यांचा. हां सर. त्यामुळे माझ्या माहितीनुसार मी त्यांना सांगितलंय काल पण व्हिडिओ आपलं जे भुस्सा असेल जनावरांचा चाऱ्याचा तो झाकूनच ठेवा. कारण की बारीक-सारीक पावसाने त्याची लेयर खराब होते. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे, की ज्यांनी काढून ठेवल्या, गोळा करणं शक्य नाहीये, तर काहीही मोठी काळजी करू नका. आणि सगळ्यात महत्त्वाचं शक्य असल्यास खळदळे पण करून घ्या, जे काही शेतकऱ्यांचे असलेले म्हणजे असे 2 अपवाद आहेत. आणि हे काही घडणार जे आहे, आता काय झालंय थंबनेलवरती किंवा इतर गोष्टींमध्ये रोखठोक सांगितलं जातं, की गारपीट होणारच आहे. आता हे अपवाद आहे, ते 2-4 ठिकाणी होऊ शकतात बारीक-सारीक गारपिटीचा. पण याच्यामध्ये मोठी अपवाद म्हणजे सरसकटच महाराष्ट्र झोडपला जाईल अशी शक्यता नाहीये. हां सर. पण नक्कीच सर, आता जे मागे जे वातावरण होतं त्यापेक्षा ही व्याप्ती मोठी असणार आहे. हं, हं. सर्वच भागांना नाही घेणार, परंतु तालुक्यातील 14 ते 15 गावांना घेईल समजा आणि हं. पेंडवणी ते मध्यम पाऊस पडेल आणि काही भागात जास्त देखील पडू शकतो समजा. हं, हं, हं. हां सर. आणि यामध्ये काही गारपिटीची काही शक्यता नाही. म्हणजे अनेक माध्यमातून आपल्याला घाबरण्यात येतं आणि आपल्या थंबनेलवर देखील एखाद्या वेळेस म्हणजे गारपीट आणि प्रश्नार्थक चिन्ह असतं पुढे. असेल तर सांगाल हां, सांगायलाच पाहिजे असेल तर, नाहीतर नाही सांगायला पाहिजे. हो सर, बरोबर आहे सर. नक्कीच. धन्यवाद दादा. हो सर, नक्कीच सर. आपण Facebookच्या माध्यमातून देखील अंदाज देत असता आणि तसेच आपलं एक ॲप आहे, तोडकर हवामान अंदाज नावाचं ॲप आहे. त्या ॲपवर हं. लाईव्ह घेतल्या जातात. आता त्या ॲपवर का घेतल्या जातात, Facebookवर आणि YouTubeवर का घेत नाही?
कारण की आज आता कॉपी होत आहे, कॉपीचा जमाना झालेला आहे. त्यामुळे सरांनी ते ॲप लॉन्च केलेलं आहे. ते ॲप नक्कीच डाउनलोड करा आणि तिथून काही जे असेल सबस्क्रिप्शन ते नक्की घ्या. फायद्याचं राहील. पुढील माहिती नक्की त्यामध्ये मिळून जाईल. नक्की धन्यवाद. हो सर, चालेल. जय शिवराय.